ही लढाई कोणाची? 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 सावित्रीच्या लेकीची, ही लढाई कोणाची? रमाईच्या लेकीची, ही लढाई कोणाची? जिजाऊच्या लेकीची, ही लढाई कोणाची? सावित्रीच्या लेकीची, ही लढाई कोणाची? रमाईच्या लेकीची, ही लढाई कोणाची? जिजाऊच्या लेकीची, ही लढाई कोणाची? सावित्रीच्या लेकीची, ही लढाई कोणाची? रमाईच्या लेकीची, ही लढाई कोणाची? जिजाऊच्या लेकीची, जीतेंगे लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे। जीतेंगे, लढेंगे तो 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 लढेंगे तो जीतेंगे, लढेंगे तो जीतेंगे, लढेंगे तो जीतेंगे, लढेंगे तो एकच नारा, एकच नारा, हम सब एकच नारा, मी समग्र शिक्षा संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याची राज्याध्यक्ष श्रीमती योगिता बलाक्षे बोलत आहे। समग्र शिक्षा या योजनेमध्ये गेले 18 ते 20 वर्ष टोटल 6,000 कंत्राटी कर्मचारी काम करत होते। त्यापैकी आमच्यातलेच 50% बांधवांना 8 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने कायम केलेलं आहे, पण आम्हाला मात्र अद्यापही कायम केलेलं नाही। आज आमचा अनुभव पाहिला तर 18 ते 20 वर्षाचा अनुभव मला फक्त प्रशासकीयच नाही, अकॅडमिक सुद्धा अनुभव आहे। काय काम करतो कंत्राटी कर्मचारी? तर RTE जो आहे तो सगळं राबवण्याचं काम आमचा कंत्राटी कर्मचारी करतो। मग कुठे परीक्षा घेणं असेल, शिक्षकांचं प्रशिक्षण असेल, शाळेची इमारताचं बांधकाम असेल, डाटा ऑपरेटर असतील, MIS कोऑर्डिनेटर असतील किंवा बालरक्षक असतील, शाळाबाह्य सर्वेक्षण असेल, असं कुठलंच काम नाही। विविध शिष्यवृत्त्या आहेत, म्हणजे शिक्षण विभागातलं A to Z काम कोण करतं? तर समग्र मधला कंत्राटी कर्मचारी करतो। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा सांगितलंय की 10 वर्ष जर कर्मचारी कंत्राटी म्हणून काम करत असेल तर त्याला तुम्ही शासन सेवेत कायम करणं हा त्याचा हक्क आहे। हे सुद्धा आम्ही शासनाला वारंवार सांगत आहोत, अर्ज केला आहे, विनंती केलेली आहे, पण अजूनही शासन आमची दखल कुठेही घेत नाही। शासनाने आता फक्त काय केलेलं आहे, आमच्यावरती 3 महिन्याची एक समिती नेमली आणि तिचा अभ्यास करा एवढंच आम्हाला निर्णय दिलेला आहे, की जो आम्हाला मान्य नाही। एका समितीचं अहवाल घेण्यासाठी आधी तुम्ही 1 महिना अवधी दिला होता, आता मात्र तुम्ही 3 महिना कालावधी मागताय, तर हे आम्हाला म्हणजे आवडलेलं नाहीये, कारण आमच्याकडे दुर्लक्ष करताय आणि इथे जर आमचं काम बंद आंदोलन सुरू आहे तर तिकडे सगळी व्यवस्था जी आहे म्हणजे प्रशासकीय पण आणि अकॅडमिक पण ती सगळी कोलमडलेली आहे। तर शैक्षणिक विद्यार्थ्यांचंही नुकसान होऊ नये किंवा मार्च एंडिंग आहे तर प्रशासकीय कामे सुद्धा अडू नयेत असं जर शासनाला वाटत असेल तर शासनाने जाणीवपूर्वक आमच्या ज्या व्यथा आहेत त्या समजावून घ्याव्यात आणि आम्हाला शासन दरबारी न्याय द्यावा। उद्या 8 मार्च आहे, त्या निमित्त मी एवढं सांगेल की उद्या महिला दिन आहे, तर उद्या आम्हाला आमचा न्याय आणि हक्क मिळावा, काहीतरी आम्हाला ठोस आम्हाला हातात या आंदोलनाच्या माध्यमातून मिळावं, हीच आमची एक माफक अपेक्षा आहे।